राष्ट्रीय मजदूर सेना द्वारा आयोजित राष्ट्रीय करण क्रांती निजीकरण प्रतिक्रांतीच्या धर्तीवर भव्य असंघटित कामगार मेळावा संपन्न झाला। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। रिपब्लिकन पक्षाच्या विंग्समध्ये अग्रस्थानी असलेल्या विद्यमान पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंगमार्च प्रणेता माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मजदूर सेना यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या माननीय विजय पाटील अध्यक्ष विदर्भ प्रदेश राष्ट्रीय मजदूर सेना यांच्या अथक प्रयत्नाने रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी नागपूर येथे नागसेन प्रशिक्षण सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड टेका नाका येथे सायंकाळी 7 वाजता भव्य मेळावा आयोजित करण्यात आला। मेळाव्याचे उद्घाटक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा उपाध्यक्ष लघु उद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य मंत्री दर्जा माननीय भाई जयदीप जोगेंद्र कवाडे होते। माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या मेळाव्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजय पाटील होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष माननीय नरेंद्र डोंगरे, माननीय अधिवक्ता उच्च न्यायालय व कामगार न्यायालय नागपूर ॲडव्होकेट राहुल भानारकर, माननीय डॉक्टर अनवार सिद्दीकी अध्यक्ष समाधान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर, माननीय अरुण दामोदर कामगार नेते भुसावळ, माननीय ॲडव्होकेट उदय मालाधरी प्रादेशिक सचिव कास्ट्राइब्रापा कर्मचारी संघटना नागपूर प्रदेश होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष माननीय कैलाशजी बोंबले यांनी केले, तर सूत्रसंचालन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष माननीय अरुण भाऊ वाहाने यांनी केले। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा स्मृती चिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। या मेळाव्यात प्रामुख्याने केंद्र सरकारचे नवीन 4 कायदे, कामगार विरोधी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा, आपल्या स्वातंत्र्यावर बंदी, ठेकेदार पद्धती बंद करण्यात यावे या महत्त्वपूर्ण विषयांवर विचारमंथन करण्यात आले। यावेळी मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी सर्वांना सांगितले की आपली संघटना ही मजदूरांच्या हक्कासाठी लढणारी आहे। आपले मजदूर बंधू भगिनी जगल्या पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद। ते दुःख कवटाळून बसतात, कामगारांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी जीवाचं दान करणारा कामगाराचा नेता विजय पाटील, लक्षात ठेवा तुम्ही, विजय पाटील अशा प्रामाणिक नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्याची ताकद जर वाढवली नाही तर यानंतर कोणताही विजय पाटील तुम्हाला मदत करण्यासाठी धावला नाही, लक्षात ठेवा। ही अभी तो सवाल ये गवर देश में नया चल रहा है, मस्जिद खोदो और मंदिर ढूंढो, यही चल रहा है। उधर बुद्धगयामध्ये महाबोधी महाविहारावर कब्जा करून ठेवला, ते त्याला दिसत नाही। मस्जिद खोदून मंदिर शोधण्याचं सुरू आहे, पण आमच्या गरिबाचं दुःख दिसत नाही, आमच्या कामगाराचं दुःख दिसत नाही त्यांना, आमच्या शेतकऱ्याचं दुःख दिसत नाही त्यांना। आमचा असंघटित कामगार या देशामध्ये एकूण कामगार संख्या त्याच्यापैकी 90% 92% कामगार असंघटित आहे। रोज सकाळी 9 वाजले की आमचे बेरोजगार कामगार म्हणजे ठिय्यावर जातात। दादा ठिय्यावर, ये ठिये को पकड़ो वाली विजय, जहाँ ठिये है मजदूर अपनी मजदूरी बेचने के लिए चौक पर जाके बैठते हैं, त्याला आम्ही ठिया म्हणतो, कामगाराचा ठिया। अनेक ठिया आहेत नागपूरमध्ये, वाट बघत असतात कुणीतरी येणे आम्हाला काम देईल। ही परिस्थिती, ही परिस्थिती या देशात का निर्माण झाली? श्रीमंत होत चालला, गरीब भिकेला जातो राहिला, ही परिस्थिती का आपल्या देशावर आली? हा देश 140 कोटी जनतेचा देश आहे, हा कोणाच्या बापाचा देश नाही, लक्षात ठेवा। 140 कोटी लोकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय मिळावा
हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यात होऊ नये म्हणून या देशाची राजकीय व्यवस्था बाबासाहेबांच्या संविधानाचं स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हां हां युवराजजी देशभर बघा काश्मीर भाऊ मागे येते का तुला? इकडे बघा थोडं. हॅलो भांडारकर साहेब, अधिवक्ता उच्च न्यायालय व कामगार न्यायालय नागपूर यांचे स्वागत. नागपूर शासकीय दूध डेअरी तर्फे अरविंद वैद्य, आले आहेत का? बाहेर गेले. डॉक्टर अनवर सिद्दीकी साहेब, नावाजलेली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी समाधान यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत गणेशजी मोहवाणीकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. भुसावळ येथील कामगार नेते भाई अरुण दामोदर यांचं स्वागत अनिल चिलकुलवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संजयजी खांडेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संजय भाई, सुयोग रायपुरे, सुयोग रायपुरे, रायपूर आहे का? प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, आपलेपणाची धारणा मिळते. रसिको, सरकार, केंद्र सरकारने, राज्य सरकारने सरकारी उद्योगांचं खाजगीकरण केलं, खाजगी क्षेत्रात देऊन टाकलं, विकून टाकलं. आणि तिथे त्यामुळे काय झालं की सरकारी क्षेत्रामध्ये आरक्षण होतं, खाजगी क्षेत्रात त्याचं आरक्षण बंद झालं. अशा पद्धतीचे नवीन नवीन फंड हे लोक काढतात आणि या देशाला, देशातील जनतेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न. मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण हा विचार घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. आपण एक दिलाने, एका मनाने आपण बसलेलो आहोत. तेव्हा ही राष्ट्रीय मजदूर सेना जास्तीत जास्त शक्तिशाली कशी होईल हा विचार आपण केला. वाढवा, हे वाढेल तर प्रश्न सुटतील, वाढणार नाही तर प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवायचे असतील तर सर्व कामगारांना एकत्र आलं पाहिजे. विजय पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये, राष्ट्रीय मजदूरच्या नेतृत्वामध्ये आपण सगळं एकत्र आलं पाहिजे आणि आपला हक्क, आपला अधिकार आणि न्याय, आपल्याला न्याय पाहिजे. हा न्याय मिळवायचा असेल तर राष्ट्रीय मजदूर सेना आणि राष्ट्रीय मजदूर सेनेचे नेते आयुष्यमान विजय पाटील यांच्यासोबत आपण राहूया. आजच्या प्रसंगी आपण सर्व या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचं मी धन्यवाद देतो. आपल्याला आणि विजय पाटील यांना हार्दिक शुभेच्छा देतो. असंच काम करत राहा, सर्व आपल्या पाठीशी आहेत, आम्ही आहोत आपल्या पाठीशी. थांबा एक मिनिट, त्या बाजूला वा ना तुम्ही. एक सेकंड थोडा क्रॉसमध्ये इकडे बघशील. हो, हात लावून इकडे बघा थोडं.
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व मजदूर सेनेचा, राष्ट्रीय मजदूर सेनेचा. खरं दिसत नाही, पण मला आपल्याला सांगायचं आहे की आज राष्ट्रीय मजदूर सेनेच्या माध्यमातून आमचे विजयजी पाटील असतील, आमचे कैलासजी बोंबले असतील, कोराडी पॉवर प्लांट इथे आमचे अस्थायी कामगारांसाठी एक मोठं आंदोलन विजय पाटीलजी यांच्या नेतृत्वात झालं. आणि तेव्हाचे ऊर्जा मंत्री, आम्ही जरी सरकार सोबत असलो तरी सर्वात पहिले आम्ही कामगारांसोबत आहोत. तेव्हाचे ऊर्जा मंत्री आणि आताचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रेत यात्रा आपण काढली होती, बरोबर की नाही विजय पाटीलजी? आणि कोराडी पॉवर प्लांटच्या कामगारांना न्याय मिळवून देण्याचं काम विजयजी पाटील यांच्या नेतृत्वात झालं, याचा आम्हाला अभिमान आहे. आरोग्य विभागाच्या विरोधात उपसंचालक कार्यालयावर आमच्या राष्ट्रीय मजदूर सेनेचं आंदोलन झालं. त्यानंतर आमच्या शासकीय दुग्ध उत्पादन कार्यालयात काही कामगारांना आम्ही परमनंट केलं. त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेमध्ये आमच्या राष्ट्रीय मजदूर सेनेच्या माध्यमातून अनेक आम्ही तिथल्या कामगारांच्या पगारात वाढ करण्याचं काम आमच्या विजयजी पाटील यांनी त्यांच्या सहकार्यांनी केलं. HDFCच्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही केलं. गोंदिया जिल्ह्यातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेकेदार पद्धती बंद केली. हे सर्व काम आम्ही राष्ट्रीय मजदूर सेना आणि विजयजी पाटील यांच्या नेतृत्वात केलं. आज अनेक संघटना आहेत, बरं सत्तेत काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत, पण कोणालाही कामगारांची आठवण येत नाही की आमचे प्राणप्रिय नेते आदरणीय बाकीचे नेते काय म्हणतात, लुटो रे लुटो कामगारों को लुटो. नाही पलाश ठेवरे काय म्हणतात, मजदूरांना काय म्हणतात अनवर भाई, मजदूर ये जमीन का कीड़ा है, लुटो रे लुटो मजदूरों को लुटो. पण आज अभिमानाने आजच्या या मेळाव्यात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी नारा दिलेला आहे. काय नारा दिलेला आहे, कमाने वाला खाएगा, लूटने वाला जाएगा और इस देश में कामगारों का राज आएगा. हे बोलणारा या देशात एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आहे, विजयजी पाटील आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणा किंवा आमच्याकडून आश्वासन की आम्ही तुमच्या या संघर्षाला आपला संघर्ष म्हणून तुमच्या सोबत जोडून हे कार्य करू. आणि आमचे 6-7 लाख जितकेही लोक आहेत, जर तुम्हाला त्यांचे सिग्नेचर पाहिजे असेल तर तेही आम्ही तुम्हाला देऊ. कारण हे कार्य म्हणजे मीही एक कामगारच आहे, मीही स्वतः एक कामगार आहे. कारण कार्य करते आहे ना आपल्या घरच्यांसाठी, छान अंजाम मिळतो. यासाठी आपल्यामध्ये मानव अधिकाराची जागरूकता खूप खूप महत्त्वाची आहे, जी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठेतरी आपल्याला आपले अधिकार कळत नाही. बहुतेक मी बरोबर बोलते, अधिकार नाही माहिती आहे, जे कुठेतरी कमी आहे. ही कमी भरून आणण्यासाठी आम्ही एक पाऊल उचललं आहे. स्वतः त्या पुस्तकं छापलेले आहेत आणि निशुल्क वितरण पण करत आहे. ज्या कारणाने जर घरोघरी संविधान पोहोचलं तर आपल्याला आपले कायदे, आपल्याला आपले अधिकार, की आपण मेळावा का घेतोय, आपले अधिकार आहेत हे. आपण कोणाला भीक नाही मागत आहे, आपण आपला हक्क मागतोय. आज जी सरकार कोण निवडून देते, आपणच निवडतोय आणि नंतर कानून कायदे आपल्याच मागे लागतात आहे. आपल्याला सरकार म्हणते की त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं असं सर्वांची विनंती. असं क्रॉस न हो जाओ ना. हां गुड बस. आता नागपूरच्या दवाखान्यात आज मी त्यालाच भेटून आलो. कामगाराच्या हिताचं हे सरकार नाही, त्याच्यासाठी जाग्यावर आणण्यासाठी आपल्याकडे महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. साहेबांना मी नम्र विनंती करेन की कामगारांच्या हक्कासाठी आपल्या महामंडळामध्ये आणि या सरकारला थोडा आपण सांगावं, जेणेकरून
की जे प्रायव्हेटायझेशन होत आहे त्याला सरकार नियमितीकरण कसं करता येईल, सरकारी मध्ये भरत्या कशा रहनुमा मंजिल हासिल होती है अगर काबिल हो रहनुमा, आंधी अभी थम जाती है कर जुनून से भरा हो कारवा, शेरों की फौज भी हार जाती है कर सरफरोशी से हो सामना, इरादे हो बुलंद तो झुक जाता है आसमान, झुक जाता है आसमान. बांधवांनो, जास्त वेळ घेणार नाही, आम्हाला आपल्याला नेत्याची भाषण ऐकायची